अल्हम्दुलिल्लाह हमारे एमएलए साहब ने यहाँ इफ्तार का जो निज़ाम बनाया है एक अच्छी मिसाल पूरे मुल्क के लिए जाए, पूरे आलम के लिए जाए और सब हमारे हिंदू भाई भी इसी तरह मुसलमानों के त्यौहार में और मुसलमान गैर मुस्लिम भाइयों के त्यौहार में मिलकर सादगी के साथ अपने अपने अकायद पर, अपने अपने मजहब पर अमल करते हुए कितनी गुंजाइश है उस हिसाब से काम करें, ऐसी तौफीक अता फरमा। के इस मुबारक सातों में इफ्तार के सिलसिले में हमारे इलाके के एमएलए जो चामराजपेट हल्का नहीं बल्कि चिकपेट एमएलए हैं, तो आप इफ्तार का एहतिमाम किए थे। इस पर मुख्तलिफ मसाजिद से यहाँ तशरीफ लाए और इफ्तार में जमा हुए और एक इत्तेहाद का मुजाहरा। कई सालों से आप इफ्तार का एहतिमाम कराते आ रहे हैं और दूसरे करगा के मौके पर भी और गणेश के मौके पर भी और क्रिसमस के मौके पर भी तमाम भाइयों के दरमियान में मोहब्बत पैदा करने के लिए ऐसे प्रोग्राम मुनक्किद करते हैं, ताकि हमारे मुल्क में ये जो रसाकशी करने के लिए, आपसी नफरत पैदा करने के लिए जो कोशिश करते हैं, उनके लिए आप एक जवाब देते हैं कि इसमें हमारा मुल्क तरक्की नहीं करेगा, ये काम करने में हमारा मुल्क तरक्की करेगा। क्या बोलेंगे आप? 100% बिल्कुल। तो इसी वजह से आप इस सिलसिले में बहुत फिक्रमंद भी हैं और इसके लिए कोशिशें भी करते हैं। ಬಹಳ ಸಂತೋಷ ಆಗುತ್ತೆ ನಮಗೆ ಏನಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ನಮ್ಮ ಮೌಲಾನಾ ಸಾಬ್ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ರು ಇಲ್ಲಿಗೆ. ಅವರು ಯಾಕಂದ್ರೆ ಅವರು ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಒಂಥರ ಕುಲದೇವರಿದ್ದಂಗೆ, ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಒಂದು ವ್ಯಕ್ತಿಯವರು. ಇವತ್ತು ಈ ಸಲ ಏನಾಯ್ತು, ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿ ಔತಣಕೂಟ ನಡೆದಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಜನ ಸೇರಿದ್ದೀವಿ. ಜಾಸ್ತಿ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು ಬರಬೇಕು ಅಂತ ನಮಗೆ ಆಸೆ. ಯಾಕೋ ಕಮ್ಮಿ ಇದ್ದಾರೆ ಜನರು, ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು ಕಮ್ಮಿ ಇದ್ದಾರೆ ಈ ಸಲ. ಬಟ್ ಬರೋ ವರ್ಷದಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡೋಣ. ಈ ರಮದಾನ್ ಹಬ್ಬ ಏನಿದೆಯಲ್ಲ, ಎಲ್ಲರೂ ಸೌಹಾರ್ದತೆಯಿಂದ ನಾವೆಲ್ಲರೂ ಚೆನ್ನಾಗಿ ಬದುಕಬೇಕು ಅಂತ ನಾವೆಲ್ಲರೂ ಆಸೆ. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। आज हर साल की तरह इस साल भी चिकपेट कॉन्स्टिट्यूंसी के एमएलए डॉक्टर उदय बिगड़ाचार्य हमारे क्षेत्र के मुसलमानों को, हिंदुओं को, सबको भाईचारा का एक मैसेज देते हुए आज हौज में इफ्तार कोटा ऑर्गेनाइजेशन करके पूरे हर कम्युनिटी के आदमी हमारे इफ्तार कोटा में शामिल हुए। तकरीबन 20-25 साल से गोड़ामाल में करले को वाले को छी। उसके बाद विधायक बनने के बाद, ये क्षेत्र के एमएलए होने के बाद हर बार हौज में 7 साल से करले वाले थे। उसी तरह इस साल भी उन्होंने लगातार पूरी कम्युनिटी को, हर कौम को, हर मजहब को साथ लेके जाते हुए भाईचारे का पैगाम देते हुए हर बार भी करे। इस बार भी इफ्तार कोटा नमाज हमारे किताब इमाम जामा मौलाना हफीज साहब भी तशरीफ ले थे, हमारे अलमीन के चेयरमैन साहब भी तशरीफ ले थे। ऐसे बहुत सारे हमारे क्षेत्र के जिम्मेदारों के साथ आज इफ्तार कोटा ऑर्गेनाइजेशन किया गया। सब मिलजुल कर भाईचारे का मैसेज देते हुए सब मिलजुल कर आज इफ्तार करको गले पहुंचा। ನಮ್ಮ ಚಿಕ್ಕಪೇಟೆ ಕ್ಷೇತ್ರದ ಶಾಸಕರಾದಂತಹ ಉದಯ್ ಗೌಡಾಚಾರ್ ಅವರು ಇಫ್ತಿಯಾರಿ ಪಾರ್ಟಿಯನ್ನ ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿ ಇಲ್ಲಿ ನಡೆಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನಾವೆಲ್ಲ ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರು ಇಲ್ಲಿ ಸೇರಿದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲಾ ಧರ್ಮದ ಸಹಬಾಳ್ವೆಗೋಸ್ಕರ ಇವರು ಉತ್ತಮವಾಗಿ ಒಂದು ನಡೆನುಡಿಯನ್ನ ಇಲ್ಲಿ ತೋರಿಸ್ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆಲ್ಲ ಇಲ್ಲಿನ ನಾಗರಿಕರ ಪರವಾಗಿ, ಸಾರ್ವಜನಿಕರ ಪರವಾಗಿ ನಾವು ಹೃತ್ಪೂರ್ವಕವಾದಂತ ಒಂದು ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನ, ಶುಭಾಶಯಗಳನ್ನ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀವಿ. ಎಲ್ಲಾ ಧರ್ಮವು ಒಂದೇ ಹೇಳೋದು, ಹ್ಯುಮ್ಯಾನಿಟಿ, ಲವ್ ಫಾರ್ ಆಲ್, ಹೇಟೆಡ್ ಫಾರ್ ನನ್ ಅಂತ ಹೇಳುವಂತ ಸಂದೇಶವನ್ನ ಇಲ್ಲಿ ಸಾರ್ಕೊಂಡು ನಮ್ಗೆಲ್ರಿಗೂ ಒಳ್ಳೆ ತರದ ಉತ್ತಮವಾದಂತ ಸಂದೇಶ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಎಲ್ರಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ನಾವು ಇವರೆಲ್ಲ ಬಹಳ ಸುಮಾರು ನನಗೆ ಗೊತ್ತಿದ್ದಾಗೆ 4-5 ವರ್ಷದಿಂದ ಬರ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಇನ್ನೂ ಸ್ವಲ್ಪ ಹೆಚ್ಚಿನ ದಿವಸದಿಂದಲೇ ಬರ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿ ಊಟದ ಅರೇಂಜ್ಮೆಂಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಎಲ್ಲಾ ತರದಲ್ಲೂ ಉತ್ತಮವಾಗಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದು ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಎಲ್ಲರೂ ಒಂದೇ, ಮಾನವರೆಲ್ಲ ಒಂದೇ ತಳುವಂತ ಒಂದು ವಿಶ್ವಮಾನವ ಸಂದೇಶವನ್ನ ಯಾವ ರೀತಿ ನಮ್ಮ ನಬಿ ಸಲ್ಲಲ್ಲಾಹು ಅಲೈಹಿ ವಸಲ್ಲಂ ಹೇಳಿದ್ರು, ಮೊಹಮ್ಮದ್ ನಬಿ ಸಲ್ಲಲ್ಲಾಹು ಅಲೈಹಿ ವಸಲ್ಲಂ ಹೇಳಿದ್ರು, ಅದೇ ಸಂದೇಶವನ್ನು ಸಾರ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಮಾನವರೆಲ್ಲ ಒಂದೇ, ಯಾರು ಮೇಲು ಅಲ್ಲ, ಯಾರು ಕೀಳಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳುವಂತ ಸಂದೇಶವನ್ನ ನಾವು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ವಿ ಅಷ್ಟೇ.